पहा, आपण कालच्या तासात वेन डायग्राम ही कन्सेप्ट अभ्यासलो, ज्यामध्ये सेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज्ड फिगरचा यूज केला जातो. क्लोज्ड फिगरच्या सहाय्याने जेव्हा सेट्स रिप्रेझेंट केले जातात त्या अशा डायग्राम्सना वेन डायग्राम्स म्हणतात. आणि हे वेन डायग्राम्सचा पहिल्यांदा जॉन वेन या मॅथमॅटिशियनने सुरुवात केलेली आहे, म्हणून त्याच्याच नावाने वेन डायग्राम असा शब्दप्रयोग केला जातो. पुढची कन्सेप्ट आहे या धड्यामधली सबसेट. मराठीमध्ये याला उपसंच म्हणतात, सबसेट. पहा, समजा ए हा एक सेट आहे ज्यामध्ये एक ते 10 नॅचरल नंबर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 1 to 10 नॅचरल नंबर्स असलेला हा सेट ए गृहीत धरू आपण. आणि दुसरा एक सेट बी ज्यामध्ये पहा 1 ते 10 मधले प्राइम नंबर्स मी लिहिले आहेत. बी या सेट मध्ये 1 ते 10 पर्यंतचे प्राइम नंबर्स आहेत. आणि मग आता निरीक्षण केल्यानंतर या बी मधला प्रत्येक एलिमेंट पहा तो ए मध्ये समाविष्ट आहे का. बघा, 2 हा एलिमेंट सेट बी चा सेट ए मध्ये आहे, 3 आहे, 5 समाविष्ट आहे, 7 पण समाविष्ट आहे. म्हणजे सेट बी चा प्रत्येक एलिमेंट हा सेट ए चा एलिमेंट आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए. असं जेव्हा होतं तेव्हा हा सेट बी सेट ए चा सबसेट म्हटल्या जातो. एव्हरी, हे रिझन असं लिहिता येतं, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए. Therefore, B is subset of set A. म्हणून B हा A चा सबसेट आहे. आणि ही स्टेटमेंट सिम्बॉलिकली असं लिहितात, B is असा आडवा यू काढतात, याच्या खाली अशी रेष काढून B is सबसेट ऑफ A ही त्याची रीडिंग आहे. बी इज सबसेट ऑफ सेट ए, किंवा सिंपल ए म्हटलं तरी चालतं. बी इज सबसेट ऑफ ए किंवा बी इज सबसेट ऑफ सेट ए. सिंपल आहे. बी चा एव्हरी एलिमेंट सेट ए मध्ये आहे, म्हणून बी हा ए चा सबसेट आहे. मी दुसरा एक सेट लिहितो, बघा. सेम हेच 4 नंबर, एक एक्स्ट्राचा नंबर त्या ठिकाणी मी ऍड केले. आता पहा, यामधले हे 4 एलिमेंट्स या सेट ए मध्ये समाविष्ट आहेत, पण हा 11 मात्र सेट ए चा एलिमेंट नाही. म्हणून सी हा ए चा सबसेट होत नाही. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट सी is not an element of A. Therefore, C is not a subset of A. हे असं सुद्धा लिहू शकतो आपण. यातला एकच एलिमेंट 11 हा या C चा एलिमेंट आहे, पण 11 हा A चा एलिमेंट नाही. 11 हा एलिमेंट C चा एलिमेंट आहे, C मध्ये आहे, पण 11 एलिमेंट सेट A मध्ये नाही. म्हणून C is not a subset of set A. असं असेल तर सबसेट आहे, असं असेल तर सबसेट नाही. C is not a subset of A, किंवा सिंपली शब्दात लिहिलं तरी चालतं, सेट C हा सेट A चा सबसेट नाही.
मग दोन सेटमध्ये त्या ठिकाणी दोन्ही सेट जर इक्वल असतील तर त्यावेळेस काय होतं, पहा एक उदाहरण घेऊया. समजा set A is the set of all x such that x is a letter in word silent and B is the set of all y such that y is a letter in the word listen. हे दोन सेट आहेत. ए हा अशा ऑल एक्सचा सेट आहे की ज्यामध्ये सायलंट या वर्ड मधले लेटर्स आहेत. बी हा अशा ऑल वायचा सेट आहे की ज्यामध्ये लिसन या वर्ड्स मधले लेटर्स आहेत. आपण हे सेट लिस्ट मेथडने लिहूया. हे रूल मेथडने दिलेले आहे. सायलंट या शब्दातील अक्षर एस आय एल ई एन टी जर रिपीट झाला असेल तर तो एकच वेळा लिहायचा आहे. आपण लिस्ट मेथडमध्ये पाहिलं. लिसन मध्ये एल आय एस टी ई एन. पाहता बी हा ए चा सबसेट आहे का आपण पहिल्यांदा व्हेरीफाय करू. एल हा एलिमेंट आहे, आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे, एन आहे. म्हणजे बी चा एव्हरी एलिमेंट हा कोणामध्ये आहे, सेट ए मध्ये आहे. म्हणजे बी हा सबसेट आहे कोणाचा, सेट ए चा. आता चेक करू ए चा प्रत्येक एलिमेंट सेट बी मध्ये आहे का. पहा एस आहे, आय आहे, एल आहे, ई आहे, एन आहे, टी आहे. म्हणजे ए चा एव्हरी एलिमेंट सुद्धा कोणामध्ये आहे, सेट बी मध्ये. म्हणून अँड ए इज आल्सो सबसेट ऑफ सेट बी. बी चा एव्हरी एलिमेंट ए मध्ये आहे म्हणून बी हा सबसेट आहे ए चा. आणि ए चा एव्हरी एलिमेंट बी मध्ये आहे म्हणून ए सबसेट आहे बी चा. म्हणजे हे एकमेकाचे सबसेट झालेत. असे का झाले असतील, मागचे कन्सेप्ट जर आठवला तर लक्षात येईल. कारण ह्या दोन्ही सेटमध्ये सेम एलिमेंट आहेत, तेच एलिमेंट आहेत. म्हणजेच हे दोन सेट इक्वल सेट आहेत म्हणून हे एकमेकाचे सबसेट आहेत. मग यावरून एक प्रॉपर्टी लक्षात येतं की जर दोन सेट परस्परांचे सबसेट असतील तर नक्कीच ते दोन सेट इक्वल सेट होतात. आणि त्याच्या उलट जर दोन सेट इक्वल सेट असतील, समजा पी आणि क्यू हे दोन इक्वल सेट आहेत असं जर दिलेलं असेल तर आपल्याला या दोघांमध्ये सबसेट रिलेशन असा लिहिता येतो. तेव्हा पी हा सबसेट असतो क्यू चा आणि क्यू हा सबसेट असतो पी चा. म्हणजे दोन सेट परस्परांचे सबसेट असतील तर ते इक्वल सेट होतात. वाइस वर्सा दोन सेट इक्वल सेट असतील तर ते परस्परांचे सबसेट होतात. सिंपल कन्सेप्ट आहे. जर एका सेट मधले सर्व एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये असतील तर तो पहिला सेट दुसऱ्या सेटचा सबसेट आहे असं म्हटलं जातं. आणि हे सबसेट आपण वेन डायग्रामने रिप्रेझेंट करू शकतो. आता इथे हे दोन्ही इक्वल सेट असल्यामुळे त्या ठिकाणी वेन डायग्राम मध्ये त्या ठिकाणी ट्रायंगल काढा, सर्कल काढा, क्वाड्रिलॅटरल काढा, कोणताही क्लोज्ड फिगर काढा. इथे यामधले एलिमेंट हे 5 आहेत. एस आय कोणत्याही क्रमाने लिहा, एल ई एन टी. आणि मग सेट बी मध्ये सुद्धा तेच एलिमेंट आहेत. मग हा जो वेन डायग्राम आहे तो सेट ए चाही आहे आणि सेट बी चाही आहे कारण दोघेही इक्वल सेट आहेत. मग आपण या ठिकाणी एका बाजूला ए आणि एका बाजूला बी लिहिलो तर असा अर्थ होतो की हा वेन डायग्राम
हे दोन्ही सेट रिप्रेझेंट करतो. या दोन्ही सेटचा हा वेन डायग्राम. ठीक आहे. आणि जेव्हा पहिलं उदाहरण घेतलं होतं मी, 1 ते 10 मध्ये नंबर्स आहेत समजा, आणि नंतर दुसरा एक सेट होता ज्याच्यामध्ये प्राईम नंबर्स घेतलं होतं 2 3 5 7. मग त्यांचा सबसेट रिलेशन दाखवताना बघा 2 3 5 7 हे कॉमन एलिमेंट आहेत. आणि मग हे कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे जे राहिलेले आहेत 1 4 6 8 9 10. मग हे 1 ते 10 या एलिमेंट्समध्ये जे 2 3 5 7 दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट आहेत ते इथं ट्रायंगलमध्ये लिहिलेले आहेत. रिमेनिंग 1 to 10 मधले एलिमेंट हे ट्रायंगलच्या बाहेर सर्कलमध्ये आहेत. हा वेन डायग्राम आहे. याच्या अगोदरचं जे उदाहरण लिहिलं मी त्याचा हा सबसेट रिलेशन दाखवणारा वेन डायग्राम आहे. समजा हा सेट बी होता आणि हा जो मोठा सेट आहे सेट ए, मग बी हा एचा सबसेट आहे. इथे आपल्याला असं लिहिता येतं बी इज सबसेट ऑफ ए. याचा हा वेन डायग्राम आहे आणि या दोन सेटचा हा वेन डायग्राम आहे. अशा प्रकारे सेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी वेन डायग्रामचा यूज होतो. पहा, पुढची कन्सेप्ट आहे युनिव्हर्सल सेट. मराठीमध्ये याला विश्वसंच म्हणतात. याच्या अगोदरचा सबसेट होता उपसंच, आता आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. का असते पहा, एक उदाहरण घेऊ आपण. समजा नॅचरल नंबरचा सेट आहे ज्यामध्ये 1 to 20 नॅचरल नंबर्स आहेत. 1 to 20 नॅचरल नंबर्सचा हा सेट आहे जो मी यूने रिप्रेझेंट केलेला आहे. समजा सेट ए ज्यामध्ये 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स घेतलेले आहेत. सेट बी ज्यामध्ये 1 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर नंबर्स घेतलेले आहेत. सेट सी एक ते 20 पर्यंतचे ऑड नंबर्स लिहिलेले आहेत. अजून सेट लिहिता येतात आपल्याला. आणि मग पाहता या ए सेट मधला एव्हरी एलिमेंट हा सेट यू मध्ये आहे. कारण इथं 1 ते 20 नॅचरल नंबर आहेत आणि मी इथं जे घेतलेले आहेत 1 ते 20 पर्यंतचेच प्राईम नंबर्स आहेत. आपण चेक करू शकतो 2 यामध्ये असणार, 3 असणार आणि याच्यामध्ये एलिमेंट जास्त असल्यामुळे आपण प्रत्येक एलिमेंट लिहिलेले नाहीत. 5 असणार, 7 असणार, 11 असणार, 13 असणार, 17 असणार, 19 असणार. कारण हे 1 ते 20 नॅचरल नंबर्स आपण घेतलेले, नॅचरल नंबर्सचा सेट घेतलेले लिहू शकतो आपण. पण एलिमेंट जास्त असल्यामुळे लिस्ट मेथडमध्ये ते लिहिण्याची आवश्यकता नाही. किंवा आपण हा सेट रूल मेथडमध्ये लिहू शकतो. यू इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 20 किंवा लेस दॅन 21. मग हा सेट बी, बी चा एव्हरी एलिमेंट बघा 1 4 9 16 हे सुद्धा सेट यू मध्ये आहे. सेट सी पहा, ऑड नंबर्सचा सेट आहे ज्यामध्ये लेस दॅन 20 नंबर्स आहेत. हे सुद्धा सेट यू मध्ये असणार. आपण आता जे सबसेटचा रिलेशन शिकलो त्यावरून असं लिहिता येतं की एव्हरी एलिमेंट ऑफ ए यू मध्ये आहे म्हणजे ए हा सबसेट आहे यू चा. बी चा एव्हरी एलिमेंट सुद्धा सेट यू मध्ये आहे म्हणून बी सुद्धा सबसेट आहे यू चा. आणि सी चा एव्हरी एलिमेंट यू मध्ये आहे म्हणून सी सुद्धा सबसेट आहे यू चा. म्हणजे हे जे ए बी सी सेट आहेत हे तिघही यू या सेटचे सबसेट आहेत. आणि म्हणजे हा यू सेट या सर्वांना समाविष्ट करतो. हा लार्ज सेट, हा मोठा सेट आहे
जो या सगळ्यांना अकोमोडेट करतो म्हणजे धारण करतो, समाविष्ट करतो. आणि मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा हे सर्व या सेटचे सबसेट असतात आणि हा सेट या सर्वांना अकोमोडेट करतो, धारण करतो, अशा कंडिशनमध्ये यू हा या सर्वांचा युनिव्हर्सल सेट म्हटला जातो. Therefore U is an universal set. म्हणून U हा युनिव्हर्सल सेट आहे. कोणाचा? युनिव्हर्सल सेट ऑफ A, B and C. या तिघांचा हा युनिव्हर्सल सेट आहे, कारण हा सर्वांना अकोमोडेट करतो. एका तोंडी उदाहरण सांगतो बघा, लक्षात ठेवा. समजा आपल्या शाळेतली लायब्ररी आहे, वाचनालय. मग 3 सेट सांगतो मी. यू मध्ये यूच्या ऐवजी दुसरं काही नाव घेऊ. समजा पी सेट आहे, ज्यामध्ये ऑल बुक्स इन लायब्ररी. पी इज द सेट ऑफ ऑल बुक्स इन द लायब्ररी. याच्यामध्ये ऑल बुक्स, लायब्ररीमध्ये जेवढे बुक्स आहेत त्या सगळ्यांचा हा सेट आहे. क्यू मध्ये आपण फक्त मॅथमॅटिक्स चे बुक्स त्या ठिकाणी घेऊ. Q is the set of books of mathematics. R is the set of books of science subject. And S is the set of books of novels. याच्यामध्ये नॉवेल्स जे असतील त्याचा हा एस सेट आहे. हा सायन्स या पुस्तकाचा सेट आहे. क्यू हा मॅथमॅटिक्स पुस्तकाचा सेट आहे. आणि पी मध्ये त्या लायब्ररीमधले ऑल बुक्स आहेत. मग याचा अर्थ काय झाला? मॅथमॅटिक्सचे बुक्स ऑल बुक्समध्ये येतात, सायन्सचे बुक्स या लायब्ररीमध्ये येतात, नॉवेल्स या लायब्ररीमध्ये येतात. याचा अर्थ क्यू, आर आणि एस हे तिन्ही सेट या पी चे सबसेट होतात. म्हणजे पी हा या सर्वांना अकोमोडेट करतो, म्हणून पी हा या तिघांचा युनिव्हर्सल सेट म्हटला जातो. हे तिघ याचे सबसेट होतात आणि मग हा या सर्वांचा काय होतो? युनिव्हर्सल सेट होतो. ही आहे युनिव्हर्सल सेट कन्सेप्ट. आणि लक्षात घ्या, युनिव्हर्सल सेट वेन डायग्रामने रिप्रेझेंट करताना ऑलवेज रेक्टँगल हे क्लोज्ड फिगर त्या ठिकाणी वापरतात आणि युनिव्हर्सल सेट लिहिण्यासाठी कॅपिटल यू चा वापर केला जातो आणि वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी मात्र रेक्टँगल त्या ठिकाणी हा क्लोज्ड फिगर यूज केला जातो. यू हा एचा युनिव्हर्सल सेट आहे. आपण हे वेन डायग्रामच्या सहाय्याने हे अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. पहा, हा यू सेट आहे. हा कॅपिटल यू ने रिप्रेझेंट करायचा आहे. हा रेक्टँगल युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करतोय आणि हे ए हा याचा सबसेट आहे. आणि मग ए रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ट्रायंगल यूज करू शकतो किंवा यामध्ये सर्कल काढू शकतो. कुठलाही क्लोज्ड फिगर आपण काढू शकतो यामध्ये, ज्याच्या सहाय्याने हा सबसेट रिप्रेझेंट करता येतं, ज्याचं नाव आहे सेट ए. समजा हा सेट ए आहे आणि मग सेट ए मधले एलिमेंट या ट्रायंगल मध्ये लिहायचे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आणि मग याच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट सेट यू मधले राहिलेले आहेत
ते या ट्रायंगलच्या बाहेर आणि ह्या रेक्टँगलच्या आत लिहायचे. जसं 1 राहिलेलं आहे, 2 आला, 3 आला, 4 राहिलेले आहे, 5 लिहिलोत, 6 राहिलेले आहे, 7 प्राईम नंबर लिहिलेले आहेत, 8 कंपोजिट नंबर आहे, 9 कंपोजिट नंबर आहे, 10 कंपोजिट नंबर आहे, 11 आलेले आहे, 12 कंपोजिट नंबर आहे, 13 प्राईम नंबर आला, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आलेले आहे, 18 आहे. कुठे लिहिता येतं क्रम बदलून? 19 आलेले आहे, 20 लिहिता येतं. आणि मग बघा, या ट्रायंगलमध्ये ए चे एलिमेंट आहेत आणि त्याच्या आउटसाइडला हे यू चे एलिमेंट आहेत. म्हणजे हे 2, 3, 5, 7 सुद्धा ह्या यू मध्ये येतात, रेक्टँगल मध्ये येतात. आणि हे ए मधले एलिमेंट जे यू मध्ये आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त यू मध्ये काही एक्स्ट्राचे एलिमेंट आहेत, म्हणून यू हा या ए चा युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याच्या उलट ए हा यू चा सबसेट आहे. अशा प्रकारे आपण युनिव्हर्सल सेट वेन डायग्रामने रिप्रेझेंट करू शकतो. यासाठी रेक्टँगल हा क्लोज्ड फिगर त्या ठिकाणी यूज करायचा आहे. ही नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. पूरक संच असं मराठी त्याला म्हणतात. आपण आतापर्यंत काय काय शिकलो बघा आजच्या व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा सबसेट हा रिलेशन अभ्यासलो, त्यानंतर युनिव्हर्सल सेट विश्वसंच आणि त्याच्याशी रिलेटेड असलेला हा कॉन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. समजा यू हा 1 ते 10 पर्यंतच्या नॅचरल नंबरचा सेट आहे आणि ए हा आताप्रमाणेच 1 ते 10 पर्यंतचे प्राईम नंबर्स सेट ए मध्ये आहेत. मग ए या सेटमध्ये 1 ते 10 पर्यंतचे प्राईम नंबर्स आहेत आणि यू मध्ये 1 ते 10 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत. आता सबसेटच्या दृष्टीने आपण याचा विचार करू. ए चा प्रत्येक एलिमेंट पहा, 2, 3, 5, 7. ए चा प्रत्येक एलिमेंट सेट यू मध्ये आहे. म्हणजे ए हा यू चा काय होतो? सबसेट होतो, सबसेट नुसार. आता नंतर एक कन्सेप्ट शिकलो, युनिव्हर्सल सेट. यू हा सेट या ए ला अकोमोडेट करतो, म्हणजे यू मध्ये हा ए समाविष्ट होतो, म्हणून यू हा ए चा युनिव्हर्सल सेट म्हणता येतो. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे काय? जर ए हा यू चा सबसेट असेल, म्हणजेच यू हा ए चा युनिव्हर्सल सेट असेल, तेव्हा या सेट ए चा कॉम्प्लिमेंट सेट आपल्याला लिहिता येतो. तो सिंबॉलिकली असा लिहितात, हे असं, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ ए और कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे ए या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट आपल्याला लिहायचा आहे. तो म्हणजे अशा एलिमेंटचा सेट की जे यू मध्ये असतील आणि ए मध्ये नसतील. आपण कोणाचा कॉम्प्लिमेंट लिहितोय? ए चा. ए ला पूरक असलेला म्हणजेच कॉम्प्लिमेंट, म्हणजे यू मधले एलिमेंट. पण ते कोणामध्ये नसायला पाहिजेत? ए मध्ये नसायला पाहिजेत, कारण ए चा पूरक लिहितोय आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ ए लिहितोय. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए मधले एलिमेंट हे यू मधले एलिमेंट असतात. कोणते सोडून? ए मध्ये असलेले सोडून. मग एक बघा ए मध्ये नाही आहे, तो घ्यायचा आहे. 2 आहे, सोडायचं. 3 लिहायचं नाही, कारण ए मध्ये आहे. आता 4 ए मध्ये नाही. 5 आहे, पुढचे 6 ए मध्ये नाही आहे. 7 आहे, 8 नाही आहे, 9 नाही आहे, 10 नाही आहे. बघा, हे यू मधले एलिमेंट आहेत, ए मधले सोडून. 2, 3, 5, 7 सोडून. हे बघा, एकूण 10 आहे,
त्यापैकी हे 4 सोडून उरले 6, 1 2 3 4 5 6 अशा ह्या 6 यू मधल्या एलिमेंटचा सेट हा ए चा काय म्हटला जातो? कॉम्प्लिमेंट सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इज द सेट ऑफ एलिमेंट्स which are in U but not in A. जे U चे एलिमेंट असतात पण ते कोणाचे एलिमेंट नसतात? A चे एलिमेंट नसतात. हे आपण सिम्बॉलिकली किंवा रूल मेथड मध्ये असं लिहू शकतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A is the set of all x such that x is an element of U and x is not element of A. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे अशा सर्व एलिमेंट्सचा सेट आहे, अशा ऑल एक्सचा सेट आहे जे एलिमेंट यू मध्ये असतील. एक्स इज एलिमेंट ऑफ यू, यू चे एलिमेंट आहेत पण ते एलिमेंट ए मध्ये नसतील. हे एलिमेंट ए मध्ये नसतील हे आपण रूल मेथडने लिहू शकतो. हा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. ए चा हा कॉम्प्लिमेंट सेट. आपण हे वेन डायग्रामच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. यू सेट रिप्रेझेंट करण्यासाठी ऑलवेज रेक्टँगल त्या ठिकाणी यूज करायचे. हा सेट यू आणि मग हा सेट ए आपण सर्कलच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू. हा समजा सेट ए ज्यामध्ये 2 3 5 7 हे 4 एलिमेंट आहेत. हे सेट ए चे एलिमेंट आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट आहेत यू मधले ते 1 4 6 8 9 10 या सर्कलच्या बाहेर येतील. 1 4 6 8 9 10 आणि हा जो बाहेरचा भाग आहे यूचा एला सोडून हा बाहेरचा भाग याला आपण असं शेडेड करू आणि मग हा जो व्हाईट पोर्शन आहे हा व्हाईट पोर्शन या भागातले एलिमेंटचा सेट म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट आहे. इथं सिम्बॉलिकली आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. बघा, हा सर्कल रिप्रेझेंट करणारा सेट ए आणि हा रेक्टँगल यू आहे आणि मग यू मधले एलिमेंट जे ए मध्ये आहेत ते सोडून म्हणजे सर्कलच्या बाहेरचे हे जे एलिमेंट आहे 1 4 6 8 9 10 ह्या एलिमेंटचा सेट या सेट ए चा कॉम्प्लिमेंट सेट म्हटल्या जातो. पण कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे यू मधले एलिमेंट जे ज्याचा आपण कॉम्प्लिमेंट लिहितोय त्याच्यातले एलिमेंट सोडून. अजून एक उदाहरण घेऊ आपण. समजा यू मध्ये 1 ते 10 नॅचरल नंबर घेऊ आणि सेट पी घेऊ ज्यामध्ये 1 ते 10 इवन नंबर्स घेऊ. आणि मग आपल्याला आता या सेट पी चा कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा आहे. आणि मग सेट पी चा कॉम्प्लिमेंट सेट चिन्हाने असा लिहितात. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी म्हणजे यू मधले एलिमेंट. कॉम्प्लिमेंट लिहिताना कुठले एलिमेंट लिहायचे? यू मधले. पी मधले सोडून म्हणजे 2 4 6 8 10 सोडून यू मध्ये जे एलिमेंट आहेत ते लिहायचे. यू मधले 1 ते 10 एलिमेंट आहेत मग यांना सोडून 1 आहे 3 5 7 9 हे इवन नंबर आहेत आणि त्याला कॉम्प्लिमेंट असलेले 1 ते 10 चे कोण आहेत? ऑड नंबर्स आहेत. हा जो एलिमेंटचा सेट आहे हा या पी चा कॉम्प्लिमेंट सेट म्हटला जातो. आणि जर हा आपल्याला वेन डायग्रामने रिप्रेझेंट करायला सांगितलं असेल तर हा यू सेट ज्यामध्ये 1 ते 10 नंबर आहेत पी हा याचा सबसेट आहे ज्याच्यामध्ये 2 4 6 8 10 हे 5 एलिमेंट आहेत. आणि मग याच्या व्यतिरिक्त जे यू मध्ये आहेत 1 3 5 7 9 या एलिमेंटचा सेट म्हणजे या पी चा कॉम्प्लिमेंट सेट आहे. कुणाला तरी एकाला शेडेड करायचं आहे. समजा पी या सेटला आपण शेडेड केलो तर हा व्हाईट पोर्शनचा जो पार्ट आहे तो या पी चा कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट करतो.
In this Venn diagram, this white portion represent the complement of set P. ठीक आहे. आजच्या तासात आपण 3 कन्सेप्ट शिकलो. सबसेट, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट.